नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद. आता आपण संविधान चौक इथे आहोत. मी अगदी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या समोर उभी आहे. आपण बघू शकता की माझ्या मागे काही सिंबल लावण्यात आलेले आहेत. खरं तर पहिला जो सिंबल आहे तो भारतीय रुपया म्हणजे जे चलन, त्याचबरोबर डॉलर, अमेरिकेचं सिंबल जे आहे, चलन जे आहे ते डॉलर आहे. त्याचबरोबर युनायटेड किंगडमचे जे चलन आहे ते पॉन्ड, हे तिन्ही सिंबल या ठिकाणी लावलेले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे नेमकं काय? खरं तर 1 एप्रिल 1934 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि भारतीय एक्सचेंज बोर्ड सुद्धा या ठिकाणी लागू करण्यात आलेलं आहे. म्हणजेच परकीय व्यक्ती जर आपल्या भारत देशामध्ये आलं तर त्यांना व्यवहार करता येणार, त्यासाठी एक्सचेंज बोर्डची देखील स्थापना करण्यात आलेली आहे. खरं तर या नागपूर शहरामध्ये अगदी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या समोर हे जे सिंबल लावण्यात आलेलं आहे याचं नेमकं कारण काय? खरं तर या ठिकाणी शाळकरी जे विद्यार्थी येतील त्यांना सुद्धा या सिंबलची माहिती मिळणार आहे. खरं तर कोणत्या देशाचं कोणतं चलन हे देखील माहिती असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आपल्या नागपूरकरांसाठी ही एक उत्सुकता आहे आणि याकडे बघण्याचं जे दृष्टिकोन आहे ते सुद्धा एक नाविन्यपूर्ण असणार आहे. खरं तर पहिल्यांदाच आपल्या नागपूर शहरामध्ये अगदी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या समोर आपल्याला हे तिन्ही सिंबल बघायला मिळते आहेत आणि हे सिंबल लावण्यामागचं नेमकं भारतीय रिझर्व्ह बँकेचं कारण काय हे जाणून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. नागपूरच्या संविधान चौकात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या समोर भारतीय रुपया, अमेरिकन डॉलर आणि ब्रिटिश पाऊंड यांची प्रतीकं लावण्यात आली आहेत. हे प्रतीक नागपूरकरांचं लक्ष वेधून घेत असून आर्थिक साक्षरतेचा संदेश देणारे ठरत आहेत. चलन हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. व्यापार, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार हे चलनावर अवलंबून असतात. भारतीय रुपया हा आपल्या देशाची आर्थिक ताकद दर्शवतो, तर डॉलर आणि पॉन्ड यांसारखी परकीय चलनं जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी भूमिका बजावतात. हे प्रतीक लोकांमध्ये आर्थिक जाणीवा वाढविण्यास मदत करू शकते. आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार, चलनवाढ आणि रुपयाच्या मूल्यातील बदल यांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होतो. त्यामुळं अर्थशास्त्र व वित्तीय ज्ञान यावर भर देण्याची गरज आहे. नागपूरच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक संविधान चौक हा नागपूरच्या महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक असून तिथे बसविलेले हे चलन प्रतीक शहराच्या वाढत्या आर्थिक भूमिकेचं प्रतीक मानलं जातं. RBI समोरच असल्यानं हे प्रतीक लोकांना आर्थिक स्थैर्य आणि साक्षरतेकडे मार्गदर्शन करणारे ठरेल. ही संकल्पना नागपूर शहराच्या आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाची असून नागरिकांना चलन व्यवस्थापन व आर्थिक स्थैर्य याची जाणीव करून देण्यासाठी उपयुक्त ठरेल. मला सांगा, खरं तर आपला भारत देश आज जगात महासत्ता होण्याची स्वप्न बघत आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की रुपया, डॉलर आणि पॉन्डचे जे सिंबल लावण्यात आलेलं आहे, तर याकडे बघून आपल्याला कसं वाटतं? काय मनात येते पहिला विचार? पहिला विचार तर रुपया आपला तर त्याला हे भाव आलेच पाहिजे, डॉलरच्या वर तर गेलाच पाहिजे तो, पण तेव्हा वाटून नाही राहिला जाण्या त्याच्यापर्यंत पोहोचेल भाव म्हणून. आता एवढे वर्ष झाले आपण पाहत आहे त्याला, तो डॉलरपर्यंत अजून पोहोचलाच नाही, तो उलट खाली खाली चालला. पण महासत्तेकडे देश असा वाटते का जाऊन राहिला. शक्यता वाटत आहे का होईल काही दिवसांनी, पण आपल्याला पाहायला नाही मिळेल, आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला पाहायला मिळेल असं शक्यता आहे. अच्छा, म्हणजे आपल्या स्वप्नातील भारत नक्कीच साकार होणार. कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका, शंखनाद, न्यूज नागपूर.